मंडळी, सध्याच्या घडीला जेनझीसाठी पार्टी, दारू, सिगारेट आणि सोबतच थोडा माल म्हणजे ड्रग्ज हे सगळं प्रकरण त्यांच्यासाठी इतकं नॉर्मल झालंय की त्यांना त्यांच्या व्यसनांपुढे मरणाची पण भीती राहिलेली नाहीये. खरं तर हे ड्रग्जचं फॅड काही वर्षांपूर्वी पंजाब, दिल्ली या मोठ्या शहरांमध्ये खूप ठिकाणी जास्त होतं. पण आता तिथलं वारं आपल्या राज्यात आलंय आणि त्या वाऱ्यावर आपल्या राज्यातली पोरं जीवन मरणाची पर्वा न करता अगदी बेभान होऊन वाया जायला लागलीय. आणि यातलंच एक ताजं उदाहरण म्हणजे मुंबईमधल्या गोरेगाव मध्ये झालेली मोठी पार्टी. आणि त्या पार्टीमध्ये प्रमाणापेक्षा जास्त ड्रग्ज घेतल्यानं दोघांचा झालेला मृत्यू आणि त्यानंतर मुंबई पोलिसांची उडालेली झोप. नेमकं हे प्रकरण काय आहे पाहूयात सविस्तर माहिती या व्हिडिओ मधून. नमस्कार. बघा, मुंबईमधल्या गोरेगाव मध्ये हाय प्रोफाईल एरिया असलेल्या नेस्को सेंटर मध्ये मोठा म्युझिक कॉन्सर्ट होता. आता कॉन्सर्ट म्हटल्यावर कधी साधी पुस्तकं सुद्धा म्हणजे कधी साधी पुस्तकातल्या कविता न वाचणारी आपली पोरं त्या कॉन्सर्ट साठी मात्र अगदी हजारो रुपये भरून धिंगाणा करण्यासाठी जातात. होय, मी धिंगाणा म्हणते कारण हे कॉन्सर्ट फक्त गाण्यांची मजा घेण्यासाठी आता राहिले नाहीये. कारण या कॉन्सर्ट मध्ये एका बाजूला गाणी सुरू असतात आणि दुसऱ्या बाजूला मात्र खुलेआम ड्रग्ज घेणं सुरू असतं. अर्थात सेम हे आणि असंच मुंबईमधल्या नेस्को सेंटर मधल्या कॉन्सर्ट मध्ये सुद्धा झालं. एका बाजूला अगदी कानांचे पडदे फाटतील इतक्या मोठ्या आवाजात इटालियन म्युझिक सुरू होतं आणि दुसऱ्या बाजूला त्या गाण्यावर नाचणारी जनता तब्बल 4,000च्या घरात होती. बरं, विशेष हे आहे की या 4,000मध्ये 80% पोरपोरी नशेमध्ये होते. एका बाजूला गाणी वाजतायत, दुसऱ्या बाजूला फुल नशा करून अगदी थिरकणं सुरू होतं आणि तेवढ्यात 4 ते 5 पोरं जमिनीवर धप्पाधप आढळली. आधी असं वाटलं की नाचता नाचता पडले असतील, पण त्यांना उठवायला जेव्हा शेजारचे गेले तेव्हा ही पोरपोरी जागेच व्हायला तयार नव्हते. काही जण जागे झाले, पण तिघं थेट स्वर्गातल्या नशेत होते. आता इथून पुढे खरी स्टोरी सुरू होती. जेव्हा ही 3 पोरं उठली नाहीत तेव्हा त्यांना हॉस्पिटलमध्ये हॉस्पिटलमध्ये नेल्यावर 2 जण गंभीर असल्याचं डॉक्टरांनी सांगितलं. अर्थात डॉक्टरांनी चेकअप केल्या कारण ओळखलं होतं की या तिघांनी सुद्धा MDMA या ड्रग्जचं अतिप्रमाणामध्ये सेवन केलेलं होतं. आणि जेव्हा तिसऱ्या पोरीला शुद्ध आली तेव्हा पोलीस आणि डॉक्टरांनी त्या पोरीला नेमकं काय झालं होतं असं विचारलं. तेव्हा तिनं सगळं रामायण सांगायला सुरुवात केली. त्या पोरीनं असं सांगितलं की आम्ही MBAचे विद्यार्थी आहे. नेस्को सेंटर मधल्या कॉन्सर्ट मध्ये आम्ही आमचा ग्रुप गेलो होतो. तिथंच पटेल नावाच्या मुलानं म्हणजे जो आमचाच मित्र आहे त्यानं आम्हाला पिवळ्या गोळ्या दिल्या. आम्ही त्या खाल्ल्या. या गोळ्या खाल्ल्यावर आम्हाला खूप जास्त शक्ती आल्यासारखं वाटायला लागलं. डोकं थंड पडलं होतं. अचानक प्रेमाची भावना वाढत होती आणि एकदम भारी वाटायला लागलं. आणि म्हणूनच आम्ही पुन्हा एकदा तीच पिवळी गोळी खाल्ली. ती मुलगी पुढे असं सुद्धा म्हटली की मी 2दा ही पिवळी गोळी खाल्ली, पण अजून सुद्धा जे 2 जण बेशुद्ध आहेत त्यांनी 3दा ही पिवळी गोळी खाल्ली होती. अर्थात पोरीनं सगळी स्टोरी सांगेपर्यंत जे दोघे बेशुद्ध होते त्या दोघांचा सुद्धा ड्रग्जच्या अतिसेवनामुळे मृत्यू झाला होता. आता हे एवढं मोठं प्रकरण घडल्यावर अर्थात पोलिसांच्या कामगिरीवर प्रश्नचिन्ह निर्माण होणारच. कारण नेस्को सेंटर सारख्या प्रचंड हाय प्रोफाईल ठिकाणी अशी कोणती पार्टी होते आणि हे पोलिसांना माहिती नाहीये का? मुंबई सारख्या मोठ्या शहरामध्ये या अशाच पार्ट्यांमधून ड्रग्जचे रॅकेट उघड होतात, तरी सुद्धा पोलीस गाफील का होते असे सवाल अर्थात आता उचलले जातात. बरं, या सगळ्या प्रकरणानंतर मुंबईमधील वनराई पोलिसांनी 5 जणांना अटक केली आहे. यामध्ये एक व्यक्ती या कार्यक्रमाच्या संबंधितच आहे. इव्हेंट ऑर्गनायझर आकाश सामल, नेस्को इव्हेंट ऑर्गनायझेशन अँड मॅनेजमेंटशी संबंधित सनी विनोद जैन आणि अंतर्गत सुरक्षा पथकाचा सदस्य बालकृष्णन बलराम तसेच रौनक खंडेलवाल आणि सोबतच पटेल यांना अटक केली आहे. तर विद्यार्थ्यांना ड्रग्ज पुरवणारा हा पटेल स्वतः सुद्धा एक विद्यार्थी आहे असं समजतंय आणि त्याच्या कुटुंबाचं बॅकग्राऊंड सुद्धा अंमली पदार्थांच्या निगडीत आहे. बरं, या पोरांनी ज्या ड्रग्जचं सेवन केलं होतं तो MDMA हा ड्रग्ज इतका धोक्याचा आहे की यामुळे चक्क हृदयाचे ठोके वाढतात, काही वेळा अवयव निकामी होण्याचा धोका असतो, नैराश्य येऊ शकतं, प्रसंगी मृत्यू सुद्धा येऊ शकतो आणि जो या ड्रग्जमुळे झाला सुद्धा आहे. मुंबई ही अंमली पदार्थ तस्करीची आता राजधानी होत चालली आहे. मुंबईनंतर पुण्यामध्ये IT क्षेत्रात अंमली पदार्थ सेवनाचे प्रकार वाढलेत. नाशिक, संभाजीनगर, नागपूर या मोठ्या शहरांबरोबरच अमरावती, अकोला या जवळील ग्रामीण भागात सुद्धा अंमली पदार्थ सेवनाच्या घटना उघडकीस आलेल्या आहेत.
2 वर्षांपूर्वी राज्य पोलीस आणि अंमली पदार्थ प्रतिबंधक पथकानं केलेल्या कारवाईत 4,249 कोटी किमतीचे अंमली पदार्थ जप्त केले होते. बघा, पोलिसांचं काम करत आहेतच, पण माझी विनंती पालकांना आहे, आपला पोरगा आपली पोरगी वाया जाणार नाही यासाठी तुम्ही स्वतः लक्ष द्या. कॉलेजला गेले म्हणजे मोठे झाले असं होत नाही. जर पालकांचीच भीती पोरांना उरत नसेल तर पोरं वाया जातात. आणि मुलांना पण अक्कल पाहिजे की ज्या गोष्टीची आपण मजा घेतोय त्या ड्रग्ज सारखे पदार्थ आपल्या जीवाशी बेतू शकतात हे विचार डोक्यात न येण्या इतपत पोरं आणि पोरी गेंड्याच्या कातडीची झाली आहेत का? लक्षात घ्या, आयुष्य एकदाच आहे. ते कसं जगायचं आणि किती जगायचं सगळं काही आपल्या हातात आहे. बाकी तुम्हाला या ड्रग्ज प्रकरणावर काय बोलायचं असेल तर कमेंटमध्ये आम्हाला नक्की कळवा. आणखी कोणत्या विषयावर तुम्हाला माहिती ऐकायला आवडेल ते सुद्धा आम्हाला कमेंटमधून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा.